आदरणीय देवरे दादांनी हा जो प्रोजेक्ट डेव्हलप केला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि दादांना कृषी संदर्भातले सगळे पुरस्कार मिळालेले आहेत। ICSRचा इनोव्हेटिव्ह फार्मर हा जो देश पातळीवरचा पुरस्कार असतो शेती संदर्भातला तो दादांना मिळालेला आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठाचा शेती संबंधितला सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। कृषी भूषण हा पुरस्कार मिळाला आहे। उद्यान पंडित आणि महिंद्रा कंपनीने स्पॉन्सर केलेला मिलेनियर फार्म ऑफ इंडिया हा एक विशिष्ट पुरस्कार तो सुद्धा त्यांना असे 7-8 पुरस्कार शेती संदर्भातले मिळालेले आहेत। तर आपण या ठिकाणी या पर्यटन स्थळाला भेट दिली तर काय काय पाहायला मिळालं। आपण पूर्ण फार्म हाऊस मध्ये 35 प्रकारचे फळझाडं लावलेले आहेत। किती? 35 त्याच्यात देशी विदेशी हे सगळे। तर आपण त्या ठिकाणी बघा सफरचंदाचं झाड पाहिलं, तर नारळाचं आपण 2 प्रकार पाहिलेत। हे जे झाड आहे तो थोडंसं असं टर्न घेतं आणि कमी उंचीचं वाढतं बघा, पाहिलं ना। आणि आपण आपल्याकडे जे नारळाची झाडं आहेत ते असे सरळ उंच जातात, बरोबर आहे। हा, उंच नारळ लागतात त्याला आणि याला थोडं खाली लागतात। मग हे वेगळ्या प्रकारचं झाड आहे। दादांनी सगळी शेती याच वृक्ष झाडांची लावलेली। तर असा हा अतिशय आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत। तर शेती कशी करावी, आजकाल हायटेक शेती केली पाहिजे तरच आपण पुढे येऊ शकू। आपण पारंपरिक शेती केली तर कर्जबाजारीच राहू आपण। तर आपण सुद्धा तुमच्या वडिलांना आजोबांना अशी शेती करायला प्रोत्साहन करूया। शेडनेट असो, ठिबकवर, सगळं ठिबकवर आहे, पाण्याचं नियोजन केलेलं आहे। शेतीला व्यवसायाची जोड दिली त्यांनी बघा आणि पर्यटन केंद्र उभं केलं, बरोबर आहे की नाही। बघा असं रोजचे कुठले कुठले पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात, मुक्कामाला येतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला अर्थार्जन होतं, नाही का। पण या ठिकाणी जो शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली त्याचे सर्व दादासाहेब देवरे तर यांना आपल्या सराफ मॅडम काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न येतील तुम्ही पण विचारायचे। ओके, हां सराफ मॅडम। सर, ही शेती आपली वडिलोपार्जित आहे का सुखी? तुम्ही स्वतः खरेदी केलेली आहे? वडिलोपार्जित 25% होती, अच्छा, 75% वाढवली। आणि मग याचं सगळं आधुनिक या पद्धतीने बदल करावा आणि चांगलं उत्पन्न आपण मिळवावं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? आम्हाला मुळात वडील जे होते आमचे वडील वारले आता। अच्छा, वडील जुने तहसीलदार 1943 मध्ये तहसीलदार म्हणून नोकरी लागली। 7वी झालेली ते 42 मध्ये 7वी झाली आणि 43ला तहसीलदार म्हणून लागले। पण दुर्गम भागात दिल्यामुळे त्यावेळेस आजी आणि वडील असं दोघंच जण घरात होते आणि त्यांना ते अतिदुर्गम भागात त्यावेळेस मानमोडीचा एक आजार आला होता आणि त्या आजारामध्ये आजींनी त्यांना जाऊ दिलं नाही। त्यांनी फक्त 4च महिने नोकरी केली आणि उर्वरित काळ शेतीमध्ये घालवला। त्यांची शेती करण्याची पद्धत फार वेगळी होती, पारंपरिक करत होते पण अतिशय कष्टाने, अतिशय कानाकोपऱ्याने आणि अतिशय त्याच्यावर लक्ष ठेवून खूप मोठ्या मेहनतीने त्यांनी ती शेती केली आणि दरवर्षी सगळ्या 6 मुलं त्यांचा उदरनिर्वाह संपवून आणि दरवर्षी ते 1-2 एकर शेती घ्यायची त्या काळामध्ये आणि म्हणून त्यांनी ती शेती वाढवली। नंतर आम्ही त्यांच्या हाताशी आलो आणि मग मोठ्या प्रमाणात ताकद वाढली आणि शेतीला खूप चालना मिळाली। त्यांना शेती बघण्याची, पिकाची शेती कोणी बघेल, त्यांना नांगरलेली शेतीसुद्धा रोज बघायची आणि म्हणून 2007-8 मध्ये इथे डाळिंबाच्या बागा होत्या आणि त्या तेल्या आजाराने नष्ट झाल्या आणि मग आपण काय करायचं, पारंपरिक पिके एवढे करू शकत नाही म्हणून आम्ही मोठे प्लॉट करून फळबागांचं प्लॅनिंग केलं। ते करत असताना वडिलांना पॅरालिसिस झाला त्याच काळामध्ये आणि मग त्यांना तर रोज शेती दाखवायची, नांगरलेली, फळाची, फुलाची सगळी। मग त्यांच्यासाठी ही सगळी रचना शेतीची त्यांच्यासाठी केली गेली। अंतर्गत रस्ते, झाडं, बांध आणि ह्या सगळ्या यामध्ये खरं तर वडीलच कारणीभूत होते। त्यांना रोज शेती दाखवायची, मोठ्या गाडीत बसवायचं आणि रोज प्रत्येक तुकडा दाखवायचा। असं त्यांनी
2018 ते वारले, तिथपर्यंत त्यांनी पूर्ण शेती बघितली आणि त्यांच्यासाठी खरा हा प्रयोग तयार झाला. आणि मग ही संकल्पना 2020 मध्ये आली. आम्ही विचार करत होतो की आपला प्रोजेक्ट जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी आमच्या मनात एक धारणा होती की बहुपीक पद्धती शेती शेतकऱ्याने करावी, आधुनिक पद्धतीने करावी, तुषार ठिबक पद्धतीने करावी, जेणेकरून शेतकरी मागे येणार नाही. आणि म्हणून आम्ही तर प्रोजेक्ट कुठेतरी पोचायला पाहिजे ह्या अपेक्षेने होतो. आणि त्याच काळामध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये शासनाचं एक सर्क्युलर आलं की शेतीला दुय्यम व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन करावं. आणि म्हणून आम्ही याचा एक भाग घेतला आणि म्हटलं आता ही चांगली संधी आहे, जिथे असे लहान मुलं पण येऊ शकतात, शेतकरी येऊ शकतात, अधिकारी येऊ शकतात, कृषी सहली येऊ शकतात. आणि म्हणून हा प्रोजेक्ट निर्माण केला, अंतर्गतल्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि प्रोजेक्ट 22 मार्च 2023ला चालू केला. बरं, आजच्या या प्रयोगात बघून आम्ही सगळे खुश तर झालोच, पण तरी एक नाजूक प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. एक नाजूक प्रश्न तुम्हाला विचारते. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आपण काय सांगाल तुमच्या बाबतीत? निश्चितपणे ना, म्हणजे खरं तर आमची आई अगदी जिजामातेच्या तुलनेत होती ना. अगदी 6 भावंड, 6 सुना, एवढा परिवार, नातूपंतू अगदी एका रेषेत. आता ते गेल्यापासूनही एका रेषेत आहेत का, ती संस्कृती जुळली गेली, मनाशी रुजलं गेलं आणि म्हणून तो वारसा तसं चाललाय. ते गेले तरी पण तसं चाललंय. तुमच्या वारशाविषयी आम्हाला अजिबात प्रश्न नाही, कारण आम्ही तुमच्या नातीला पाहिलंय आणि तिचा जो एक ऍक्टिव्ह, तिचा शार्पनेस पाहिला, तर तो पण खूप आवडला. तर आमच्या सगळ्या विद्यार्थीने तिचं टाळ्या वाजून खूप जोरदार अभिनंदन. सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलं जातं आमच्याकडे. प्रत्येक आजूबाजूच्या देवधर्माच्या ठिकाणी जिथे सप्ताह असतील, मंदिरं असतील, कार्यक्रम असतील, तिथे सगळ्या ठिकाणी पंक्ती दिल्या जातात, स्वखर्चाने दिल्या जातात, कुठेही त्याचं हे होत नाही. त्याच्यानंतर आम्ही एक तालुक्यासाठी आमच्या वडिलांच्या अंत्यविधी वेळेस आम्हाला एक अडचण आली तिची, इथून गावात न्यायला आम्हाला जे कष्ट लागले, तर आम्ही त्यामुळे एक आमच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर होता, तो आम्ही रिकामा केला आणि त्याला मागे एक 4 लाखाचं युनिट बसवलं आणि तो वैकुंठ रथ म्हणून तालुक्यासाठी दान केलेला आहे देवळा नगरपंचायतीला. आणि तो कोरोनाच्या आधी दिला गेला, त्याच्यामुळे त्याने खूप सगळ्या जनतेची सेवा केली आणि त्याचा खूप आनंद झाला. मग ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या, देवाच्या ठिकाणी, अगदी भीमाशंकरपर्यंत आम्ही दरवर्षी काम करतो. कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? शाळेत शिकणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगणार? आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आता तुम्ही जे बघितलं ना, त्यातलं तुम्ही काहीतरी घेऊन जायला पाहिजे इथून. बरोबर ना? घेऊन जाऊ का? नाही, ऊर्जा घेऊन जायची. हे घेतलेलं तुम्हाला एक दिवसात संपून जाईल, हे नको आहे आपल्याला. आयुष्यभराची ऊर्जा घेऊन जायला पाहिजे. इथून काहीतरी आपली तळमळ जी आहे मनामध्ये ती घेऊन जायची. छान प्रश्न विचारला. हां, बघा या ठिकाणी आपल्याला आदरणीय बाळासाहेब देवरे दादा यांनी मुलाखतीद्वारे हे जे साम्राज्य उभं केलं, हा जो प्रोजेक्ट कसा उभा केला त्याबद्दल आपल्याला सांगितलं. आनंद होतो या की आज आपण खूप चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. त्याप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी धुळे आगार धुळे विभागातर्फे या ठिकाणी जी तुम्ही आम्हाला त्या सेवेची संधी दिली, त्याच्याबद्दल मी या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यामध्ये महामंडळाची बस करून तुम्ही आम्हाला अशीच सेवेची संधी द्याल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी परवाच आम्ही प्रस्ताव मांडला आणि मुख्याध्यापक दादांनी सुद्धा लगेच मनावर घेतलं. आणि या ट्रिप मागे नियोजनामध्ये सगळ्यात जास्त मेहनत असेल तर ते माळी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दादांनी सुद्धा आम्हाला, दादांनी पण वेळेवर सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि एक चांगला सहलीचा अनुभव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. ज्या क्षेत्रभेटी नेहमी होत असतात, परंतु या ठिकाणी आपल्या एक सर्वांगीण क्षेत्रभेट झाली असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि 3 स्टार यामध्ये सामाजिक